जिल्ह्याच्या शिक्षण, राजकारण व सहकार क्षेत्रात सक्रिय असलेले मनोज देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलाय। नुकतेच शिराळा येथे झालेल्या भव्य कृषी मेळावा व उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रयजी भरणे मामा यांच्या प्रमुख उपस्थितीत मनोज देशमुख यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधलं आहे। यावेळी मंत्री महोदयांनी त्यांना पक्षाचा दुपट्टा देऊन त्यांचं स्वागत केलंय। त्याचबरोबर काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटन NSUIचे अध्यक्ष राहिलेले अक्षय भुयार यांनी देखील आपल्या युवा कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलाय। अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक सचिव आमदार संजय खोडके यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवित अनेक नेते मंडळी हे राष्ट्रवादीच्या प्रवाहात येत आहेत। समाजासाठी चांगलं काम करायचं असल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची नवा उन्नत प्रगत महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प व कार्यशैलीने प्रभावित होऊन राष्ट्रवादीला आपली साथ व सक्रिय सहभाग दर्शविलाय। मनोज देशमुख व अक्षय भुयार दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत दाखल झाल्याने अमरावती जिल्ह्याचे राजकारण आमदार संजय खोडके यांची मोठी खेळी मानली जात आहे, तर अनेकांना याचा जोरदार धक्का बसला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।